ईश्वराचं स्वरूप जर सगळ्या जीवमात्रांमध्ये आहे तर मग जीवांना दुःख का होतं आणि त्यांना सुख का मिळत नाही, त्यांच्या दुःखाची निवृत्ती का होत नाही? प्रत्येक जीव कुठल्या ना कुठल्या दुःखाने पिडलेला आहे, तर हे त्यांचं दुःख बाजूला का होत नाही? आयुष्यात दुःखाची एक किनार प्रत्येकाच्या जीवनाला का लाभलेली असते, असा प्रश्न विदुरजींनी विचारला. त्यावरती मैत्रेय ऋषी असं म्हणतात की संपूर्ण प्राणीमात्रामध्ये जे दुःख आपल्याला अनुभवायला येतं ते दुःख प्रत्यक्ष दुःख नसून ती भगवंताची माया आहे. जिथं दुःख नाही ते दुःख आहे असं वाटतं आणि जे सुख आहे ते आपल्याला जाणता येत नाही आणि म्हणूनच माणूस जो आहे तो अंधकारमय दुनियेमध्ये भटकत राहतो. आता उदाहरणच द्यायचं झालं तर मृत्यू जो आहे त्याच्यामध्ये दुःख आहे असं माणसाला वाटतं. खरंच मृत्यूमध्ये दुःख आहे का? नाही. मृत्यू होतो त्यावेळेला पुन्हा नव्याने जीवन मिळतं. नवीन जीवन मिळण्याची जी अवस्था आहे तिला मृत्यू असं म्हटलं जातं. तर मृत्यू म्हटला की लोकांना तो वाईट वाटतो, दुःखकारक वाटतो, क्लेशकारक वाटतो. म्हणजे जिथे दुःख नाही तिथे माणूस दुःख पाहतो, ते दुःख आहे असं मानतो आणि जिथे सुख नाही तिथेही सुख आहे असं त्याला वाटतं. की जसं भरपूर मोठी गाडी माझ्याकडे असली, भरपूर पैसे असले म्हणजे मी सुखी होईल असं माणसाला वाटतं आणि म्हणून तो त्या गोष्टींच्या मागे लागतो. पण प्रत्यक्षात त्या गोष्टी मिळाल्यानंतर मात्र खरंच सुख त्यांना मिळतं का? मोठी गाडी घेतली तर ती ठेवायची पंचायत असते, तिचा मेंटेनन्स पाहावा लागतो. कोणी तिला थोडासा जरी ओरखडा ओढला तरी माणसांच्या जीवावर तो ओरखडा ओढल्यासारखं दुःख माणसाला होतं. सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या सहन कराव्या लागतात. मग खरंच त्याच्यामध्ये सुख आहे का? तर त्यात सुख नाही. आणि म्हणून मैत्रेय ऋषी म्हणतात की जिथे दुःख नाही तिथे माणूस दुःख आहे असं मानतो, जिथे सुख नाही तिथे ते सुख आहे असं मानतो आणि म्हणून तो दुःखी होतो, त्याच्या दुःखाचं निवारण होत नाही. खरं तर जगामध्ये दुःख नावाची वस्तू अस्तित्वातच नाही. दुःख नाहीच आहे, दुःख नाहीये. आपण मानतो की हे दुःख आहे, आपण मानतो की हे सुख आहे, हो ना? तेव्हा आपल्याला ते सुखकारक आणि दुःखकारक वाटतं.